नमस्कार, मी ऋषिकेश सावंत. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूयात हेडलाईन्सने. सुप्रीम कोर्टाच्या ओबीसी आरक्षणामुळे पंचायत निवडणुका लांबणीवर. आरक्षणाबाबत 6 महिन्यात त्रिसत्रीय चाचणी घेऊनच निवडणुकीसंबंधी निर्णय. पंचायत मंत्री मोविन गुदिनो यांची माहिती. मुख्यमंत्र्यांनी घातलेल्या उच्चस्तरीय बैठकीत ॲडव्होकेट जनरलचं मत विचारात घेण्याचा निर्णय. राज्यातील वाढत्या डेंग्यू रुग्णांच्या संख्येमुळे सरकार दक्ष. नगरपालिकांनी आरोग्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून उपाययोजना करण्याचे मंत्री विश्वजित राणेंचे निर्देश. पालिका प्रशासन खात्यानं सर्व पालिकांना परिपत्रक जारी करण्याची आरोग्यमंत्र्यांची सूचना. अंदमान निकोबारसह बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल. केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता. गोव्यासह कोकण किनारपट्टीला पावसाचा इशारा. वास्को बनलं भिकाऱ्यांचा अड्डा. भिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी. भिकाऱ्यांकडून गुन्हेगारी कारवाया होण्याची शक्यता असल्यामुळे ओळख पटवून मूळ गावी पोहोचवण्याची प्रशासनाला विनंती. आणि वाराणसीतील ज्ञानव्यापी मस्जिदीचं सर्वेक्षण पूर्ण. मस्जिद परिसरातील विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा. कायद्यावर बोट ठेवत असदुद्दीन ओवीसींकडून मस्जिदीच्या सर्वेक्षणाला विरोध. ओबीसी आरक्षणाविषयी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आम्ही अभ्यास करत असून ॲडव्होकेट जनरलचं मत विचारात घेतलं जाईल, असं पंचायत मंत्री मोविन गुदिनो म्हणालेत. पंचायतीचा कार्यकाळ 19 जूनला संपत असून 6 महिन्यात निवडणूक घेणं आवश्यक आहे, असं ते म्हणालेत. त्यामुळे पंचायत निवडणूक पावसाळ्यानंतरच घेतली जाईल, असं स्पष्ट झालंय. We were about to announce the election. But both the election commission and the government is facing a frequent situation wherein there is a Supreme Court judgment as recent as 10th May, where it says that we have to follow the triple test. All seats as far as OBCs are concerned has to be necessarily the process of identifying and seeing which are the OBC seats have to be done by the OBC Commission. And once the undergo the triple test, thereafter, then only the election commission or the government can declare the election. Now it is a situation where we have to take legal opinion and to be on the right side, because we don't believe in postponing the election. So we have decided that the best course for us in the present circumstances is to approach the Advocate General for his legal opinion, so as to guide us what would be legally tenable. आता प्रोविजन प्रमाणे इन दॅट जजमेंटानूच जे घातला सुप्रीम कोर्टान, तेणी कितें घातला, ऑन द एक्सपायरी ऑफ द टर्म or if an administrator has to be appointed for such circumstances, the period between the holding of the next election thereafter should not be beyond 6 months after the expiry of the term of the panchayat. Suppose आता त्यांचे टर्म एक्सपायर केन्ना जाता, 19 June. So 6 months before that we'll have to hold the election, even if it has to pass the triple test. So the OBC commission per se will have to do their job very quickly of identifying the OBC wards. See, our endeavor is to hold the elections as soon as possible. Per se, as I said, आमकां पोस्टपोनमेंट नाकाच, पण आता सुप्रीम कोर्ट जजमेंट येयला आनी फाल्यां आमी आतां डिसिजन घेयले आहा तशें आमी इलेक्शन घेवचें, जे इलेक्शन कमिशनान आमकां करून दिला. फाल्यां परत कोण कोर्टा वयतलो पळय, सुप्रीम कोर्ट जजमेंट फॉलो करूना, so there will be a stop to the election. So better we do our homework properly, take the proper legal opinion, and then arrive at a decision. So the administrator but in the circumstances, yes, it looks likely that elections may be held 6 months, means a few months later, but earlier than 6 months after the expiry of the term. It looks a certainty, but it is not 100%. Let me get the legal opinion. मध्ये आता monsoon आहा तुमकां, so तेवूच. And plus the monsoons also are there. So it can be after monsoons only? So after Chaturthi, before Diwali. It will be obviously, आता सपोज इलेक्शन घे म्हणलें, मागीर फाल्यां तुमीच सांगतले की पावसान कशें घेवपा जाता. सो पावसान सुशेगाद बॅकवर्ड कमिशन तरी काम करपाचें आहा जाल्यार करून दी, पूण आमी हे डिसिजन आतां निर्णय आतां घेयना. वील वेट फॉर द लिगल ओपिनियन ऑफ द
लर्नड एडवोकेट जनरल government डिसिजन officer. घेवचे पडटले न्हू लिगली कितें टेनेबल आहा ते घेवचे पडटले कांयचे काय आमकां करपाक मेळना. इलेक्शन कमिशना कडल्यान रिझर्वेशनाची फायल सरकाराक येयली आता येऊन रावल्ली आहा. रिझर्वेशनाची फायल येयलाच न्ही. So तुम्ही आता legal option आता ते ट्रिपल इट हॅज टू पास द ट्रिपल टेस्ट Triple test. वेदर इट पासेस द ट्रिपल टेस्ट ऑर नॉट वन हॅज टू सी अँड अकॉर्डिंगली डिसाइड नो. उकाड्यामुळे हैराण झालेल्या गोमंतकीयांना एक सुखद बातमी. नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला असून राज्यात मान्सूनचं आगमन वेळेआधीच होण्याची शक्यता आहे. हवामानातील अनुकूल स्थितीमुळे मान्सूनाचं आगमन अपेक्षेपेक्षा आधीच होण्याची शक्यता आहे. सोमवारी मान्सून अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील दक्षिण पूर्व भागात दाखल झाला, तशी शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तविली होती. दरम्यान केरळ किनारपट्टीवर पुढील 2 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मौसमी पावसाची प्रगती वेगाने होत असून मौसमी पाऊस अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. त्यामुळे पुढील 5 दिवसात जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. सध्या दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडत असून महाराष्ट्रासह गोव्याच्या किनारपट्टीवर विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट कायम असून कमाल तापमानाचा पारा 45 ते 49 सेल्सिअसवर पोहोचला आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भात तापमान 40 ते 44 अंश सेल्सिअस असल्याची माहिती वेधशाळेकडून देण्यात आली. विषुववृत्तीय भागाकडून बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या समुद्राकडे जोरदार उष्ण प्रवाह वाहत आहे. त्यामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सरासरीच्या वेळेआधी 3 ते 4 दिवस झालाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्र तसंच निकोबार नैऋत्य मोसमी वारे 20 ते 22 मेच्या जवळपास दाखल होत असतात. मात्र अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुकर झालाय. अशी स्थिती पुढील काही दिवस राहिली तर केरळ किनारपट्टीवर देखील वेळेच्या आधी नैऋत्य मोसमी वारे दाखल होण्याची चिन्ह आहे. दरम्यान गोव्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या मध्य महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांसह परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या 9 जिल्ह्यांना 16 ते 19 मे पर्यंत 4 दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. तसंच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड या 4 जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होईल अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे. गोव्यातील मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये असं आवाहन हवामान विभागानं केलंय. वास्कोत 11 महिन्यांच्या बाळाचं अपहरण झाल्यानंतर भिकाऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर आलाय. या पार्श्वभूमीवर भिकाऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वास्कोवासियांनी केली आहे. भिकाऱ्यांकडून गुन्हेगारी कारवाया होऊ शकतात, त्यांची ओळख पटवून त्यांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवावं अशी मागणी करण्यात येते. ही जी मुरमुगांव तालुका नंतर वास्को वाठारांत भिकार जे बेगर्स हे थोडे परिस्थितीन बेगर्स जाल्ले आहा तेंचे सोड थोडे प्रिटेंड टू बी बेगर्स फाल्यां हे कोणाचेर घातकी हल्लो केलो जावं कोणाचे लेडीजांक धरले वाटेर चलता जर काळोखान जाल्यार खंय तरी मोठो हेचेर इश्यू जावपाची शक्यता आसा. आतां तुमी पयले आसतले फाटीं कितें बेगर्सान किडनॅपिंग केस जाल्ली आहा ते बेगर्स म्हाका सांग तुमी बेगर्स परिस्थितीन तुमकां वायट जर हेतून दिशेन हाडला जाल्यार तुमी एक कसले किडनॅपिंग केसी सारके तुमी जर फुडें वयता जाल्यार तुमचे बेगरचे खंय तरी कडक कारवाई जावपाची गरज आहा. आयज मुरमुगांव तालुका जो लोक आयज पळयता परिस्थिती जी निर्माण जाल्ली आसा बेगर्साची दामोदर देवळा कडेन पळया तुमी सकाळीं येवन झुंड भरलेली आसता बेगर्साची. आनी खंय तरी कॉन्ट्रॅक्ट चल्ला हेच्या फाटल्यान हेचेरूय प्रश्नचिन्ह पडटा की बेगर्सांचे कोण तरी गॉडफादर आहा तांकां बसून ते बॉम्बे स्टायल करता काय. सो हेचेरूय खंय तरी जे प्रशासन आहा हेंनी हेचेर लक्ष घालपाची गरज आहा. लॉ अँड ऑर्डर पुलीस डिपार्टमेंट आहा हेचेर लक्ष घालपाची गरज आहा. कारण हे फाल्यां अशें जावंक जायना की चलता खंयचे चेडवाचेर जावं बायलेचेर तेंच्यान हात घातलो जाल्यार मंगळसूत्र मारलें जाल्यार कितें धाकटी भुरगीं घेवन वयता किडनॅपिंग जालें जाल्यार खंय तरी ह्यो विशय वाडोवंक शकता. तेच्या उपरांत चर्चा करून ही व्यर्थ आसता. मागीर चर्चा करून कांय फायदो नासता. चर्चेच्या पयलीं विशय घेवन हेचेर सोल्युशन काडपाची गरज आसता. सो मागता ऑथॉरिटी कडेन पुलीस डिपार्टमेंट, हायर ऑथॉरिटी, म्युनिसिपालिटी, चेअरपर्सन, सीओ हेचेर ताबडतोब कितें तरी सोल्युशन काडचें. भिकारे जे बेगर्स आहा तांकां खंय तरी वेवस्था करची. कारण हे जे सिटीन बसता हेंकां खंय तरी बंदी हाडपाची गरज आहा. देवूळ म्हण, आमची मस्जिद म्हण, चर्ची भायर जेन्ना फंक्शन्स आसता सद्दां ते बेगर्स येतात, लोकांक सतयतात. इवन म्युनिसिपालिटीचे भायर तुमी पळयतले फुटपाथेर ते तेंच्यांनी हागोन मुतोन घाण केल्लेली आहा, तांकां विचारपी कोणूच ना.
आनी ते मल्टिप्लाय जायत आसा बेगर. आनी वायट गोश्ट दिसता म्हटल्यार ती ल्हान ल्हान जाल्ले भुरग्यांक घेवन भीक मागपाक भोंवतात. तेंची परिस्थिती तांकां खबर आसतली, हांव कांय म्हणना तेजेर. पण ही जे बेगर्स जे वाडटा पळय तितून आमचे गोंय राज्याचे आमचे एक हें जाता की नॅगेटिविटी स्प्रेड जाता. इवन ट्युरिस्ट येता पळय तांकां पासून सतयतात. आमी गोंयकार जावन बाजारांत वयतना आमकां सतयत आसता ते वयता ते बेगर्स. सो कन्सर्न ऑथॉरिटीन हेजेर लक्ष घेवचें आनी फायंड आवट करपाचें बाबा ते खंयच्यान येता येवन मल्टिप्लाय कशें जाता तेंच्या गांवांत तांकां परत धाडचें. कित्याक एक सामकें इरिटेशन जाल्लेलें आहा वास्को सोड आख्खे गोंयभर. सो इतलीच म्हाजी मागणी आहा तुमचे कडेन, कितें जाता इतले बेगिना तांकां खंय तरी तडीपार करचें. अर्ज जो संस्था है वो एक एंटी ट्रैफिकिंग ह्यूमन ट्रैफिकिंग संस्था है. हम वेरियस अदर इश्यूज़ पे काम करते हैं. अगर मेनली जो हमारा फोकस है वो सेक्स ट्रैफिकिंग पे है, पर उसी दौरान हमने कई अदर जो बेगरी है उस पर भी काम किया है. जो हमारी अंडरस्टैंडिंग बेगरी के बारे में ये है कि इसके ब्रॉडली 3 रीज़न है ना. एक रीज़न वो है जहाँ पे अगर एक व्यक्ति गरीबी की वजह से या वो व्यक्ति फिजिकली या मेंटली फिट नहीं, डिसेबिलिटी की वजह से कहीं पे सर्वाइवल के लिए बेगिंग में आता है. दूसरा कैटेगरी जो हमें लगता है वो ये है कि वो व्यक्ति इजी मनी के लिए और या अगर वो एल्कोहलिक है यानी इस रीज़न से अपनी नीड पूरा करने के लिए वो बेगिंग करता है. और जो तीसरी कैटेगरी जो हमने पाई है वो है कि ट्रैफिकिंग, जिसके अंदर स्पेशली हमने पाया है कि बच्चे लोगों को ट्रैफिक किया जाता है और बेगिंग करवाया जाता है. हमने गोवा में भी कुछ केसेस पाए हैं है ना, जहाँ पे जो किंग पिन है जो कर्नाटक में बेस हैं और यहाँ पे बच्चे लोगों से बेगिंग करके सर्वाइव करते हैं. जहाँ तक सवाल ये होता है कि अगर बेगिंग चल रहा है अगर क्या करना चाहिए, इसके लिए कानून बहुत ही क्लियर है. अगर हमारा जो कानून है वो बॉम्बे बेगरी प्रिवेंशन एक्ट 1959 के मॉडल पे बेस है, जिसके अंदर बेगिंग इज़ ए क्राइम. उसके साथ ही साथ अगर हम देखने जाएँ, जहाँ तक बच्चों की बात कर रहे हैं, तो जुवेनाइल जस्टिस एक्ट है और गोवा चिल्ड्रंस एक्ट है. उसके अनुसार अगर कोई भी बच्चे को बेगिंग के लिए अगर यूज़ करता है तो वो क्राइम कर रहा है. और जो बच्चा बेगिंग में है अगर द चाइल्ड इज़ इन नीड ऑफ केयर एंड प्रोटेक्शन, और जो चाइल्ड वेलफेयर कमेटी है उसको इंटरवीन करना चाहिए, बच्चे लोगों को रेस्क्यू करना चाहिए और उनको शेल्टर में रखना चाहिए, उनका रिहेबिलिटेशन करना चाहिए. अनफॉर्चुनेटली हम पाते हैं कि गोवा में ये सब चीज़ें नहीं हो रही हैं. गोवा बिकॉज ए टूरिस्ट स्टेट है, ये वल्नरेबल है जहाँ पे कि बेगिंग तो होगा ही. एक बड़ा मार्केट है बेगिंग के लिए, और इसके लिए कुछ लोग अपने आप और कुछ लोग ट्रैफिक करके इसमें डाले जाते हैं. जहाँ तक सवाल उठता है कि जो 2 बच्चे जो बेगर्स के थे उनको किडनैप हुआ, एक इससे कुछ साल पहले मारगांव में हुआ था और अभी जो रिसेंटली वास्को में हुआ है. डेफिनेटली अगर आप स्ट्रीट पे रहेंगे तो वल्नरेबल हैं, वल्नरेबल हैं किडनैपिंग के लिए, वल्नरेबल हैं सेक्सुअल वायलेंस के लिए. कि अगर बच्चे लोग हैं बेगिंग में तो कहीं भी उनको रेस्क्यू किया जाए, इन्वेस्टिगेशन किया जाए, ये बच्चे कौन हैं, क्या ये उनके बच्चे हैं जो एडल्ट इनके साथ हैं. ज़रूरी है कि DNA टेस्ट करवाया जाए, सिर्फ सर्टिफिकेट के बेसिस पे उनकी कस्टडी में ना छोड़ा जाए. और जहाँ तक एडल्ट है आई थिंक इट रिक्वायर्स स्ट्रिक्ट एक्शन अगेंस्ट देम. अगर उनको डिसेबिलिटी की वजह से है तो वी नीड टू डू रिहेबिलिटेशन. पर अगर कोई हैबिचुअल हो गए हैं सो के कानून में व्यवस्था है, इट इज नॉन बेलेबल ऑफेंस, दे शुड बी अरेस्टेड एंड स्ट्रिक्ट एक्शन टू बी टेकन. बातमी अपघाताची. मैडे गावात विजेच्या खांबाला धडकून एका कारचा अपघात झालाय. पाहूयात सविस्तर वृत्त. राज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत, पण अद्यापही अपघातांना आळा घालण्यात हवं तसं यश मिळालेलं नाही. गेल्या महिनाभर राज्यातील अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून यात अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. अशातच सोमवारी बारदेश तालुक्यातील मैडे गावात कारची विजेच्या खांबाला धडक बसल्यानं मोठा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे 2 वाजता हा अपघात झाला. या अपघातात विजेच्या खांबा शेजारी पार्क केलेली दुचाकीलाही धडक बसल्याने
अपघाताने दुचाकीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. टाटा निक्सॉन चालकाचा कारवरील ताबा सुटल्यानं त्याने कार थेट विजेच्या खांबावर नेऊन मारली. या अपघातात विजेचा खांब कारवर मोडून पडल्यानं कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. अपघातानंतर विजेचा खांब मोडून पडल्यानं या भागात वीज पुरवठा खंडित झाला. अपघाताची माहिती पोलीस आणि वीज विभागाला देण्यात आली असून वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी काम हाती घेतलं. दरम्यान अपघातातील जखमींची अद्याप काही माहिती मिळालेली नाही. गेले काही दिवस राज्यातील अपघातांचं सत्र सुरूच आहे. अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढते. दुचाकी, चारचाकी वाहनांसोबतच ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जाते. नमस्कार. आज सकाळी फुडें 2 सुमार मोयरा हांगा एक्सिडंट जाल्लो आसा. एकटो ऑल्डोनचो रेजिडंट आपली गाडी घेवन म्हापशेच्यान ऑल्डोना वयतालो. तो मोयरा पावतकूच त्या ड्रायव्हराक गाडी चलयता न्हीद दिल्ली. मग तो न्हिदल्या कारणान तेणें ती गाडी लायटीच्या खांबार मारिल्ली आसा आनी लायटीच्या खांब्या फुडें एक एक्टिवा आसली. एक्टिवा सुद्दां सारकी हे जाल्ली आसा, कवर जाल्ली आसा आनी लायटीचो खांबो त्या गाडयेचेर पडोन गाडी फूल डॅमेज जाल्ली आसा. आनी ह्या हितून एक्सिडंटान त्या ड्रायव्हराक कांय इंजरी जावंक ना, मातशी मायनर जाले. रविवारी ओकांब धारबांदोडा येथील दूधसागर नदीत अंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यानं मृत्यू झाला. रविवारी संध्याकाळपर्यंत अग्निशामक दलाकडून या युवकाची शोधाशोध चालू होती. अखेर सोमवारी सकाळी युवकाचा मृतदेह हाती लागलाय. ओकाम धारबांदोडा येथील दूधसागर नदीत आंघोळीसाठी गेलेला युवक वाहून गेल्यानं मृत्यू झालाय. रविवारी मित्रांसोबत आंघोळीला गेलेला सिद्धू मिश्रा हा 24 वर्षीय युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सिद्धू मिश्रा व त्याचे 6 मित्र दूधसागर नदीच्या बंधाऱ्याखाली आंघोळ करण्यासाठी गेले होते. दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास दूधसागर नदीच्या पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे नदीत पोहणाऱ्या लोकांची तारांबळ उडाली. मात्र सिद्धू मिश्रा आणि त्यांच्या सहकार्यांनी नदीतून वाहून जाणाऱ्या अनेक लोकांना सुखरूप किनाऱ्यापर्यंत आणले. लोकांना वाचवण्याच्या प्रयत्नात असलेला सिद्धू मिश्रा हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. माहिती मिळताच फोंडा अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाकडून वाहून गेलेल्या युवकाची शोध मोहीम चालू झाली. मात्र रविवारी त्यांच्या हाती युवक लागला नाही. अखेर सोमवारी सकाळी युवकाचा मृतदेह हाती लागलाय. या घटनेनंतर जलस्रोत खात्याच्या गैरकारभाराबद्दल चौकशी करावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते. आता एक धक्कादायक बातमी. काही दिवसांपूर्वी कांदोळी येथे एका 19 वर्षीय युवकाला विनाकारण मारहाण केल्याचा प्रकार घडला. कांदोळीतील एका टोळीकडून ही मारहाण झाल्याचं समोर आलंय. मात्र पोलिसांनी या प्रकरणी कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप युवकाची आई शाहीन सौदागर हिने केलाय. नेमका काय आहे प्रकार पाहूयात. पूण आनी तेन्ना सावन तो बाबडो कोंब आजुनूय तो हें जावंक ना, आजुनूय जीएमसीनूच आहा. पूण पुलिसान आजुनूय एक्शन घेवंक ना आनी तो जेणेन पळय मारला स्टीक तेजेर तो आजुनूय भायर पावता. सो आमकां इतलेंच एक हें आहा, एक रिक्वेस्ट करूंक जाय पुलिसांक की बाबा मातशें एक्शन घेवचें तेंचेर. कित्याक ह्यो भुरग्याचें क्रिटिकल कंडिशन आहा, ताका मातशें एक्शन घेवचें, तेजेर मातशें एक्शन घेवचें. अदरवायज अशें फ्युचराक आनीक दुसऱ्याचें घडटलें. ताका लागून आमकां एकूच मागणी आहा की पुलिसान मातशें एक्शन घेवचें आनी ते बाबड्याक ते ताका न्याय दिवचें. इतलेंच. कोण तो मारपी वळखना सर ताका आमी वळखना. तो म्हणटा बाय मिस्टेक जाला म्हणटा. बाय मिस्टेक जाला जाल्यार तूं यो मरे फुड्यान यो आनी पळय न्हू. आमी ताका वळखना, आमी पळोवंक सुद्दां ना. तेजें नांव जाणा आशीष पालेकर. आशीष कितें आतां नांव सांगता. आशीष पालेकर. भाव 2 जाण भाव आहा. ती तो एकटो भितर आतां सद्या. ताका दल्ला बेश्टे नांव आहा. बाबा बरो जालो. तेजें घर एक्चुली आमचे कालंगूट सर्कल, बागा सर्कल आहा पळय, मातशें एक 300 मिटर फुडें तेजे थिंगा सायडीक गाडो आहा तेजो. सो ते गाड्याच्या फुडल्यानूच जाला इन्सिडंट. कॅमेरा बी आसतले. कॅमेरा तिगा CCTV सगल्याक CCTV आहा. सगळे शॉपांनी CCTV आहा. पूण पुलीस कोणाकूच CCTV भायर दिना आनी तांकां ऑलरेडी धमकायला तेंच्यांनी की CCTV कोणाक दिवचें न्हू म्हणून. पुलिसा कडेन सगळे CCTV आहा. ते दिसा कितें इन्सिडंट जाला पळय सारके CCTV आहा.
तो बाबडो हिंगा रावलोलो आनी तेजे फाटल्यानसा तेणें तेका हें मारलें पळय CCTV पूण पुलीस कोणाकूच भायर CCTV काडूंक दिना. कंप्लेंट रजिस्टर जाला कंप्लेंट रजिस्टर जाला सेम डे कंप्लेंट रजिस्टर जाला पूण एक्शन आजुनूय ना. तो आणि मारला तो भुरग्यांक भायरूच व्हरून भितर दवरले 2 तेका दीस. लागून, हय. आमकां सांगले की ते तुज्या भुरग्यांक धाड ते मेवळा दादला आनी तेका वळखोंक जाय म्हणून. सर म्हणले ती भियाताली हांव येवचें ना म्हणलें हांव बांबोलीन आसा हांव कंडिशन म्हजे चेड्याचें म्हटलें पयलें जाल्यार म्हाका म्हणूंक लागलें PS म्हणटा की ते 10 मिनटांक ताका धाड गो घरा धाडटा तुज्या चेड्या. पयलें जाल्यार तांकां अरेस्ट करून भितर धरले 2 दीस. कितें म्हणून करतली 2 भुरगीं भितर धरला आनी 2 भुरगीं एक चेडो हांगा सिरियस कितें बगर थंय सायन मारूंक आपयता. ओके सायन मारूंक आपयता सायन घेया ना धाडा न्हू 3-3, 4-4 वरां तांकां बसयताय तुमी. कोणाकडे केस जाली इंस्पेक्टर विराज नायक ते कडेन केस आसा कालंगूट पुलीस स्टेशन. सो एक्शन अजून कित्याक घेवंक ना कित्याक 10 दीस जाले इतले टायम लागोना कोणाक आनी अरेस्ट तेजें घर थंयच आसा लागीं. करपाक इतले टायम लागोना कोणाक अरेस्ट करपाक. सो म्हाका जाय कित्याक ताका अरेस्ट करूंक ना तुमच्यांनी अजुनूय कितें पॉलिटिक्स तुमकां हें आहा तेजेर प्रेशर कितें आहा खंय पावला तुमचें इन्विटेशन तेका तुमी हें दवरपाचे प्रयत्न केला वो ना. सो पुलीस म्हणटा तुमी पळोवया तुमचें काम तुमी पळोवया आमी आमचें काम जाणा कितें करूंक जाय तें. DGP कडे वयतले तुमी कोणाचें DGP वय DGP कडेन आतां आमच्यांनी एक 3 लेटर केला एक्चुअली. सो एक आतां ते एक्शन घेना हें जावनूय एक्शन घेना जाल्यार आमी एक लेटर DGP ऑफिसाक दितले आनी एक लेटर आमी वयतले म्हापसा हें आमचे CMाक आमी करतले. सो आमच्यांनी 3 लेटर केलेले आहा ऑलरेडी रेडी आहा. सो हें आतां ते एक्शन घेना जाल्यार आमी फाल्यां थिंगा वचोन लेटर दितले. खंयचे कालंगूट PI कडे केस आहा ही केस आहा एक्चुअली कालंगूट PI लक्ष्य आमोणकर आनी तेजे अंडर तो ह्यो आमचो विराज नायक म्हणून PSI ते कडेन ही केस आहा. जाल्यार तो फोन करता म्हाका तुजो चेडो कसो आहा गो. आनी ते आतां सद्याक रावला तो कोण फोन करता तो PSI विराज नायक विराज करता न्हू. हांव म्हणटा सर तेंचे कितें जालें बाबाचें कितें जालें आनी हांकां कित्याक आपयता. आगो तेंचे सोड गो तूं भुरग्याक सांबाळ ते साका पळय तेका पळय फक्त हेच उतरां म्हणटालो. त्या दिसा हांवें रागान येवन मागीर म्हणलें ते चेड्याक सोदा म्हणून हांवें मारली गाळी म्हाका मन दुखलें म्हणून हांवें मारली. आतां पयलें जाल्यार काल म्हाजे चेडू गेला थंयसर फोटो आहा बाबाचे काडलेले तेणें म्हटलें ना मागीर हांवें धाडले तांकां दाखया म्हणून दाखयलेलें म्हणटा आमकां दाखयलें दुसऱ्यांक दाखय नाका फोटो म्हणटा. हे कितें नाका जाल्लें आतां. वाराणसीमधील ज्ञानव्यापी मशिदीचं सर्वेक्षण सोमवारी पूर्ण झालं. मशिदीच्या परिसरातील विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आल्यानं या प्रकरणी उत्सुकता वाढली आहे. पाहुयात सविस्तर वृत्त. न्यायालयाच्या निर्देशानुसार उत्तर प्रदेशमधील वाराणसीच्या ज्ञानव्यापी मशिदीचं सर्वेक्षण सोमवारी शांततेत पूर्ण झालं. पहिल्या टप्प्यात रविवारपर्यंत 65% आणि उर्वरित सर्वेक्षण सोमवारी पूर्ण झालं. न्यायालयाच्या आदेशानुसार हे सर्वेक्षण चित्रीकरणाद्वारे करण्यात आलंय. विशेष म्हणजे या सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदूंची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयात केलाय. या प्रकरणामध्ये हिंदूंची बाजू मांडणारे वकील विष्णू जैन यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला. फोनवरून दिलेल्या माहितीमध्ये विष्णू जैन यांनी मशिदीच्या परिसरात असणाऱ्या विहिरीत शिवलिंग सापडल्याचा दावा केला आहे. या शिवलिंगाचं संरक्षण आणि जतन केलं जावं या मागणीसाठी आपण स्थानिक न्यायालयात अर्ज करणार असल्याचंही जैन म्हणालेत. जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार हे शिवलिंग 12 फुटांचं आहे. गेल्या आठवड्यात या मशिदीच्या व्यवस्थापन समितीनं आक्षेप घेतल्यानंतर हे सर्वेक्षण थांबलं होतं. सर्वेक्षणासाठी न्यायालयानं नियुक्त केलेल्या विधी आयुक्तांना आवारात चित्रीकरण करण्याचा अधिकार नसल्याचा दावा या व्यवस्थापन समितीनं केला होता. मात्र न्यायालयाच्या परवानगीनं हे सर्वेक्षण सुरू झालं. दरम्यान महिलांच्या एका समूहानं या मशिदीच्या बाहेरील भिंतीलगत असलेल्या देवतांच्या मूर्तींची पूजा करण्याची परवानगी मागण्यासाठी स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी सुरू आहे. ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणासंदर्भात MIM पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आक्षेप नोंदवलाय. ओवेसी म्हणाले की ज्ञानव्यापी मशीद प्रकरणात न्यायालयानं प्रार्थनास्थळ कायदा 1991चं उल्लंघन केलंय. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा अस्तित्वात असलेल्या प्रार्थनास्थळांचं धार्मिक वैशिष्ट्य कायम राहील असं कायदा सांगतो. पण न्यायालयाच्या निकालानं या कायद्याचं उल्लंघन झालंय. त्यामुळे आता बाबरीनंतर आणखी एक मशीद गमावू शकत नाही अशा शब्दात ओवेसी यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
या कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती कोणत्याही धार्मिक संप्रदायाच्या धार्मिक स्थळाचं रूपांतर इतर कोणत्याही धार्मिक स्थळात किंवा पूजास्थानात करू शकत नाही, असं ओवेसी म्हणाले. द काश्मीर फाईल्स चित्रपटात दाखवण्यात आलेली स्थिती पुन्हा एकदा निर्माण होते की काय अशी भीती व्यक्त करण्यात येते. अलीकडेच एका काश्मीरी पंडिताची हत्या करण्यात आली. त्यानंतर काश्मीर सोडा नाहीतर मरायला तयार व्हा अशी धमकी देणारं पत्र दहशतवादी संघटनेनं जारी केलंय. पाहुयात सविस्तर वृत्त. जम्मू काश्मीरमध्ये राहणाऱ्या काश्मीरी पंडितांना दहशतवादी संघटनेनं धमकी दिली आहे. काश्मीर सोडा नाहीतर मरायला तयार व्हा अशी धमकी देणारं पत्र लष्कर-ए-इस्लाम नावाच्या दहशतवादी संघटनेनं जारी केलंय. काही दिवसापूर्वीच राहुल भट्ट या काश्मीरी पंडिताची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर आता या धमकीमुळे काश्मीरी पंडितांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. लष्कर-ए-इस्लाम या दहशतवादी संघटनेनं जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील हवाल ट्रान्झिट निवासस्थानात राहणाऱ्या काश्मीरी पंडितांना धमकी दिली आहे. स्थलांतरितांसाठी उभारलेल्या कॉलनीच्या अध्यक्षांना उद्देशून हे पत्र लिहिण्यात आलंय. दहशतवादी संघटनेनं पाठवलेल्या पत्रात लिहिलंय की सर्व स्थलांतरित आणि RSS एजंटांनी काश्मीर सोडून जावं, अन्यथा मरायला तयार व्हावं. काश्मीरमध्ये आणखी एक इस्रायल करून काश्मीरी मुस्लिमांची हत्या करण्याची इच्छा असलेल्या काश्मीरी पंडितांना इथं जागा नाही. तुमची सुरक्षा दुप्पट किंवा तिप्पट केली तरीही तुम्ही मरणारच, अशी धमकी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच एका दहशतवादी संघटनेनं राहुल भट्ट नावाच्या काश्मीरी पंडितावर गोळ्या झाडून हत्या केली होती. राहुल सरकारी कार्यालयात काम करत होता. दहशतवाद्यांनी सरकारी कार्यालयातच घुसून त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. राहुल याच्या हत्येनंतर काश्मीरी पंडित आक्रमक झाले होते. रस्त्यावर उतरत काश्मीरी पंडितांनी सरकार विरोधात घोषणाबाजीही केली होती. तसंच काश्मीरमध्ये पंडित सुरक्षित नसल्याचा आरोपही केला होता. या पार्श्वभूमीवर दहशतवादी संघटनेनं धमकीचं पत्र जारी केल्यानं काश्मीरी पंडितांच्या हत्याकांडाच्या स्मृती पुन्हा एकदा ताज्या झाल्यात. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.